हॅलो फ्रेंड्स, बर्थडेचा केक घरीच कट केला. त्यानंतर सेलिब्रेट करायला आम्ही बाहेर गेलो. बाहेर म्हणजे पुण्याच्या इस्कॉन टेम्पलमध्ये. हे पूर्ण आपल्या भारतात त्याचे बरेच शाखा आहेत, जसं की, आणि विदेशात पण भरपूर आहे. तुम्हाला बघता येईल की किती मोठं मंदिर आहे. म्हणजे या मंदिरमध्ये जवळपास 3-4 मंदिर आणखी त्यांनी केले आहे. हे बघा किती मोठे मोठे. हे बघा साऊथचं मंदिर सारखं किती छान केलंय. मुलांसाठी पण छान प्लेस आहे, गार्डन आहे, छान खेळू शकतात मुलं. त्यानंतर आम्ही स्वामीनारायण मंदिरमध्ये गेलो होतो. हे तर त्याहूनही खूप मोठं आहे. जवळपास 1-2 तास लागते या दोन्ही मंदिरांमध्ये. हे बघा हे किती मोठं आहे. त्यानंतर आम्ही हर्षी ॲडव्हेंचर पार्क, म्हणजे पुणे जिल्ह्यात येते. जवळपास पुण्यावरून 4 ते 5 तास लागतं आपल्याला पोहोचायला. जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची असेल तर पावसाळ्यात व्हिजिट करा. म्हणजे तुमचे फोटो व्हिडिओज पण छान येते आणि आपल्याला नेचर पण पाहायला मिळतो. जर तुम्हाला आतमध्ये बघायचं असेल तर त्याची तिकीट असते. जवळपास 300 ते 500 रुपये पर पर्सन असतो. हे आपलं बाहेरून बघत आहे, बाहेरचं आहे. हे बघा किती छान त्यांनी बनवलं आहे. ॲडव्हेंचर पार्क म्हटलं जातं याला. हे बघा हे पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे. काही काही मूर्त्या बनवल्या आहे, जसे देवांच्या आहे, काही मुलांचे पण बनवले आहे. बघा जसे गोरीला वगैरे किती सुंदर बनवलं आहे त्यांनी. हे बघा हे साईबाबांची मूर्ती आहे. काही देवांच्या बनवल्या आहेत. हे बघा भगवान शंकर आणि माता पार्वतीचं किती सुंदर बनवलं आहे. हे गौशाला आहे बघा. काही मुलांची पण आहे. हे बघा हे मुलांचं बघता येईल तुम्हाला. 2 असतो. हे बघा हा बाहेरचंच आहे. किंवा मुलांसाठी, लहान मुलांसाठी पहा. तर आपण आतमध्ये जाऊया तिकीट घेऊन. हे बघा आतल्या गुफा किती. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांचे किती सुंदर बनवलं आहे त्यांनी. हे बघा. त्यानंतर समर्थ महाराजांची बघा किती छान. ही आपली पुणे जिल्ह्यातली आळंदीची पालखी. त्यानंतर शिवाजी महाराज संत तुकारामांची भेट. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय.